आधुनिक जीवनशैलीत फास्ट फूडचे वाढते आकर्षण आणि त्यातून वाढणाऱ्या आजारपणाला सकारात्मक पर्याय देत जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 धाकोरे येथे लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या सहभागातून रानभाज्या प्रदर्शन व विक्री महोत्सव उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांना रानभाज्यांचे महत्त्व समजावे, परिसरातील औषधी वनस्पतींची ओळख व्हावी आणि व्यावहारिक ज्ञान मिळावे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या रानभाज्या प्रदर्शन व विक्री महोत्सवाला परिसरातील ग्रामस्थ, पालक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी विविध प्रकारच्या भाज्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात आणल्या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर केंद्रप्रमुख संजीवनी कोकितकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यशश्री पवार, उपाध्यक्ष रवींद्र मुळीक, सरपंच स्नेहा मुळीक, उपसरपंच सोनू गवस, वसवाचे तळे शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन रणशूर, अंगणवाडी ताई मनाली साटेलकर, पोलीस पाटील श्रीराम प्रभुराळकर, मदन मुरकर, ग्रामसखी CRP अपर्णा प्रभुराळकर व ग्राम संघ सचिव सुगंध ठाकूर आदी उपस्थित होते. या महोत्सवात परिसरातील विविध प्रकारच्या पौष्टिक औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांचे प्रदर्शन तसेच विक्री करण्यात आली. गावातील ग्रामस्थ, पालक आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत या अभिनव उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. मदन मुरकर, कोकण लाईव्ह ब्रेकिंग, धाकोरे, सावंतवाडी. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आसगाव धाकोरे नंबर 1 या शाळेमध्ये आम्ही पालकांच्या सहकार्याने आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने रानभाज्यांमध्ये प्रदर्शन लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या शुभमुहूर्तावर आयोजित केलेले आहे. मुळात आपल्याला बाजारामध्ये ज्या उपलब्ध भाज्या आहेत ह्या रासायनिक खतयुक्त किंवा औषध फवारणीच्या भाज्या असतात. मग ती दोडके असतील, काकड्या असतील, त्या औषध फवारणीने मोठ्या होतात, लवकर वाढतात आणि त्याचे जे परिणाम आहेत ते विद्यार्थ्यांच्या किंवा ग्रामस्थांच्या आरोग्यावर त्याचे विपरीत असे परिणाम होतात. यामुळे ही जागृती होण्यासाठी मुलांना सुद्धा आतापासून आपल्या कोकणातलं जे सुपीकता आहे किंवा कोकणातली जी जैवविविधता आहे त्याचा रानभाज्यांच्या मार्फत प्रदर्शन व्हावं, विद्यार्थ्यांना त्याचं ज्ञान व्हावं, विद्यार्थ्यांना त्या भाज्या पाहता याव्यात, वेगवेगळ्या भाज्या उपलब्ध आहेत त्या पाहता याव्यात आणि त्याचा वापर आपल्या जेवणामध्ये नियमितपणे, किमान पावसाळ्यात तर आपल्याकडे मुबलक प्रमाणात मिळतात भाज्या, त्या विद्यार्थ्यांनी खाव्यात म्हणून हे रानभाज्यांचं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. तसंच यामध्ये विक्रीचाही आम्ही उपक्रम राबवलेला आहे. कारण मुलांना प्राथमिक वयामध्ये नाणी नोटांची ओळख व्हावी, व्यवहार ज्ञान व्हावं व मुलं भविष्यात सुजाण समृद्ध नागरिक बनावे असा यामागचा एक उद्देश आहे. मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी हे प्रदर्शन आयोजित केलेले. या प्रदर्शनाला सन्माननीय सर्व ग्रामस्थ यांनी सहकार्य केलेले आहे, पालक वर्गाने सहकार्य केलेलं आहे आणि या सर्वांचे सहकार्याबद्दल आभार व्यक्त करतो. आणि मुलांना हे नवीन ज्ञान मिळावं हा एकच उद्देश आहे आणि मुलांनी जेवणामध्ये त्याचा वापर करावा हाही त्यामागचा उद्देश आहे. यावेळी आमच्या केंद्राच्या केंद्रप्रमुख आदरणीय कोकितकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील शाळेच्या माझ्या शाळेचे नाव दीपपूर्ण प्राथमिक शाळा आसगाव धाकोरे नंबर 1. आमच्या शाळेत पालेभाजी प्रदर्शन झालेलं होतं. माझी भाज्यांचे नाव आहे चुरस, काय काळा, कुरडू, अळूवड्याची पानं आणि 13. थोडी आहे किती अंडी किती आणि तुला किती सांग अंदाजे सांग 100 200 100 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल, अचूक बातमी, थेट हल्ला. कोकणातील ज्वलंत प्रश्नावर मर्मभेदी लिखाण करून सत्य मांडणारे निर्भीड चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.